इंग्लिश इझी या चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी बोलताना जी आर्टिकल्स आहेत, ज्याला आपण मराठीमध्ये उपपदं म्हणतो, ती कुठं वापरली जात नाहीत याच्यावर चर्चा करणार आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपण इंग्रजी बोलताना आपली आर्टिकल्सबद्दल किंवा उपपदांबद्दल भरपूर गफलत होते. नक्की ते वापरायचं की नाही, आणि जर वापरायचं झालं तर ते कुठं वापरायचं, कोणत्या ठिकाणी त्याची वापरण्याची गरज भासत नाही, हे आपल्याला माहीत नसल्यानं आपण त्याचा व्यवस्थित वापर करू शकत नाही. तर ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला ही जी आर्टिकल्स आहेत ए अँड दी, याच्यामध्ये ए अँड ही जी दोन आहेत त्यांना आपण इनडेफिनेट आर्टिकल, अनिश्चित उपपद म्हणतो मित्रांनो, आणि द हे डेफिनेट आर्टिकल आहे ज्याला आपण निश्चित उपपद असं म्हणतो. ही कुठं वापरायची नाही, कारण बऱ्याच वेळेला मित्रांनो ए वापरायचं का अँड वापरायचं का द वापरायचं असा आपल्याला प्रश्न निर्माण होतो. पण काही अंशी किंवा काही ठिकाणी त्याचा अजिबातच वापर केला जात नाही. म्हणजे तुम्हाला या तीन गोष्टी किंवा ही तीन उपपदं वापरायची गरजच पडत नाही. अशा काही गोष्टी मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार. तर व्हिडिओ पूर्ण बघा, की जेणेकरून जे काही नियम किंवा जे काही रूल्स मी सांगणार आहे ते रूल्स तुमच्या लक्षात राहतील आणि तुम्ही याचा वापर टाळू शकाल. तर पहिली गोष्ट मित्रांनो, जी नामं आहेत, जी अनेक वचनी नामं आहेत, अनेक वचनी नामे, जी अनेक वचनी नामं आहेत मित्रांनो, त्या अनेक वचनी नामांपूर्वी ज्याला आपण प्लुरल्स म्हणतो मित्रांनो, प्लुरल्स म्हणजे अनेक वचनी नामे. तर ही जी अनेक वचनी नामं आहेत मित्रांनो, त्याच्या पूर्वी आर्टिकलचा वापर केला जात नाही. फॉर एक्झाम्पल बघा मित्रांनो, ॲन ऑक्स इज ॲनिमल म्हणजे काय, बैल हा प्राणी आहे. आता इथं बैल हा जो शब्द आहे, ऑक्स हा जो शब्द आहे, तो मित्रांनो एक वचनी आहे आणि त्या एक वचनी नामापुढे ॲन हे आर्टिकल वापरलेले आहे. मात्र जर हा शब्द अनेक वचनी असेल, ऑक्सन्स आर ॲनिमल्स. आता या वाक्यामध्ये मित्रांनो ऑक्सन म्हणजे बैल, अनेक बैल या अर्थाने इथं मित्रांनो ऑक्सन हा शब्द वापरला आहे. तर हा अनेक वचनी, ऑक्सन आर ॲनिमल म्हणजे बैल हे प्राणी असतात. आता इथं बैल हा जो शब्द आहे तो अनेक वचनी आणि इथं बैल जो शब्द आहे तो एक वचनी आणि त्यापूर्वी ॲन हे आर्टिकल वापरलेले आहे. म्हणजे एक वचनी नाम असेल तर त्याच्यापूर्वी तुम्ही आर्टिकल वापरू शकता, मात्र अनेक वचनी नाम असेल तर त्याच्यापूर्वी आर्टिकल वापरलं जात नाही. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर ही झाली पहिली गोष्ट, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो, की जर अनेक वचनी नाम असेल तर त्या अनेक वचनी नामापूर्वी आर्टिकल वापरलं जात नाही. दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो, पदार्थवाचक नाम किंवा मोजता न येणाऱ्या गोष्टींपूर्वी, हा पण खूप महत्वाचा शब्द आहे किंवा खूप महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, की जी पदार्थवाचक नामं असतात मित्रांनो, ज्याला इंग्रजीमध्ये आपण मटेरियल नाम या नावाने ओळखतो. मटेरियल नाम म्हणजे पदार्थवाचक नाम, आणि मोजता न येणाऱ्या म्हणजे अनकाउंटेबल नाम. तर अनकाउंटेबल नाउन आणि मटेरियल नाउन्स पूर्वी आर्टिकलचा वापर केला जात नाही. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, मला दूध आवडते हे जर वाक्य असेल आणि हे वाक्य तुम्हाला इंग्रजीमध्ये करायचं असेल आणि तुम्हाला आर्टिकलचा वापर कुठे केला जातो किंवा केला जात नाही माहीत करून घ्यायचं असेल तर आय लाईक मिल्क. आता याच्यामध्ये मिल्क हा जो शब्द आहे मित्रांनो, तो एक पदार्थवाचक नाम आहे ज्याला आपण मटेरियल नाउन असं सुद्धा म्हणतो, आणि त्या मटेरियल या नावापूर्वी कुठल्याही प्रकारचं आर्टिकल वापरलेलं नाहीये. म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, की जर मटेरियल नाउन असेल आणि त्या मटेरियल नावाशी संबंधित तुम्हाला वाक्य तयार करायचं असेल तर तुम्हाला त्या नामापूर्वी आर्टिकल वापरायची गरज नाहीये. म्हणजे तुम्ही तिथं आर्टिकल वापरू शकत नाही, हे लक्षात ठेवा मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो, जर ते मोजता न येणाऱ्या एखाद्या गोष्टीचं नाव असेल, मोजता न येणारी गोष्ट, फॉर एक्झाम्पल हे लाकूड आहे, हे
लाकूड आहे. आता लाकूड ही जी गोष्ट आहे मित्रांनो, ती गोष्ट इथं मोजता न येणारं नाम आहे. म्हणजे आपण एक लाकूड, दोन लाकूड असं मोजू शकत नाही. म्हणजे लाकूड ही अशी गोष्ट आहे की जी आपण मोजू शकत नाही. तर इथं हे अनकाउंटेबल नाउन आहे आणि या अनकाउंटेबल नाउन पूर्वी कुठलंही आर्टिकल वापरायचं नाही. म्हणजे तुम्हाला इंग्रजीमध्ये सांगायचं आहे, काय सांगायचं आहे की हे लाकूड आहे. हे तुम्हाला इंग्रजीमध्ये सांगायचं असेल तर तुम्हाला ते असं सांगावं लागेल, दिस इज दिस, किंवा इट इज असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. इट इज वुड. या वुड पूर्वी मित्रांनो तुम्हाला कुठल्याही प्रकारचं आर्टिकल द्यायची गरज नाहीये. त्याचा रिझन हा की मोजता न येणाऱ्या नावापूर्वी आर्टिकलचा वापर केला जात नाही. अतिशय साधे सरळ आणि सोपे नियम आहेत मित्रांनो, जे की तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवले तर तुम्हाला स्पोकन इंग्लिशमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण जाणवणार नाही. हे लक्षात ठेवा. पुढची गोष्ट आहे मित्रांनो, ॲब्स्ट्रॅक्ट नाम. ॲब्स्ट्रॅक्ट ज्याला आपण मित्रांनो भाववाचक नाम असं म्हणतो. भाववाचक नाम, ॲब्स्ट्रॅक्ट नाम, भाववाचक नाम. मित्रांनो यावर मी फुल व्हिडिओ केलेले आहेत. तुम्ही जर बघितले नसतील तर चॅनलवर तुम्हाला लिंक मिळेल, त्यावर जाऊन तुम्ही हे सगळे व्हिडिओ बघू शकता. प्रत्येक टॉपिकशी रिलेटेड मी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. तर भाववाचक नामं मित्रांनो जे आपले 5 सेन्स आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्यांना अभिगत किंवा अभिव्यक्त न करता येणाऱ्या गोष्टींसाठी या भाववाचक नामांचा उल्लेख केला जातो. म्हणजे ज्या गोष्टींची आपण टेस्ट घेऊ शकत नाही, ज्या गोष्टींना आपण बघू शकत नाही, अशा प्रकारची जी नावं असतात त्यांना भाववाचक नाम या नावानं ओळखलं जातं. तर त्या नावांपूर्वी आपल्याला आर्टिकल वापरता येत नाही. फॉर एक्झाम्पल, मला त्याचा राग आवडत नाही. मला त्याचा राग आवडत नाही. आता हे सेंटेन्स मला इंग्रजीमध्ये करायचं आहे, तर मी कसं करणार? आय डोंट लाईक हिज अँगर. आता मित्रांनो हा पूर्ण जर वाक्य बघितलं तर या पूर्ण वाक्यामध्ये अँगर हा जो शब्द आहे तो एक भाववाचक नाम आहे, ज्याला आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणतो. कारण हा जो शब्द आहे तो आपल्या 5 इंद्रियांना अवगत करता येत नाही, त्यामुळं हा एक भाववाचक नाम आहे. आणि या भाववाचक नामापूर्वी कुठल्याही प्रकारचं आर्टिकल वापरलेलं नाही. जर तुम्ही आर्टिकल वापरलं इथं तर बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की इथं आर्टिकल येईल, पण मित्रांनो हे नियम लक्षात राहिले तरच आपण ते टाळू शकतो. जर तुम्हाला तो नियमच माहीत नसेल तर तुम्ही तिथं आर्टिकल वापरू शकता. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. जी भाववाचक नावं असतील त्याच्यापूर्वी आर्टिकल वापरलं जात नाही. जी भावनांशी संबंधित नावं असतात मित्रांनो त्याला आपण भाववाचक नाम असं म्हणतो. त्यामुळं भाववाचक नामापूर्वी आर्टिकल वापरलं जात नाही, हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. पुढची गोष्ट मित्रांनो, एकाच व्यक्तीबद्दल 2 विशेषणे. एकाच व्यक्तीबद्दल किंवा एकाच गोष्टीबद्दल जर 2 विशेषणांचा वापर केलेला असेल तर तिथं तुम्ही आर्टिकल वापरू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, ही इज लकी अँड हँडसम. आता इथं एकाच व्यक्तीबद्दल मित्रांनो 2 विशेषणांचा वापर केलेला आहे. लकी हे एक विशेषण आहे आणि हँडसम हे एक विशेषण आहे. मात्र जर तुम्ही पूर्ण वाक्य बघितलं तर या पूर्ण वाक्यामध्ये लकी या शब्दापूर्वीही आर्टिकल वापरलेलं नाही आणि हँडसम या शब्दापूर्वी सुद्धा आर्टिकल वापरलेलं नाही. तर याच्याशी रिलेटेड रूल काय आहे की जर एकाच व्यक्तीशी संबंधित किंवा एकाच गोष्टीशी संबंधित 2 विशेषणांचा उल्लेख केलेला असेल तर तिथं आपण आर्टिकल वापरत नाही. म्हणजे तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल म्हणायचं आहे की तो लकी, ज्याला आपण मराठीमध्ये नशीबवान म्हणतो, आणि हँडसम ज्याला आपण रुबाबदार म्हणतो, तो नशीबवान आणि रुबाबदार आहे असं जर तुम्हाला इंग्रजीमध्ये म्हणायचं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये कुठेही आर्टिकल वापरायची गरज नाहीये. त्यामुळे इथं आर्टिकल येणार नाही. पुढचं, संबोधित एकवचनी सामान्य नाम.
संबोधित एकवचनी सामान्य नामाचा जर उल्लेख असेल तर मित्रांनो तिथं तुम्हाला आर्टिकल वापरायची गरज नाहीये. फॉर एक्झाम्पल फ्रेंड, आय लाईक यू. मित्रा, मित्रा मला तू आवडतो. मित्रा मला तू आवडतो या प्रकारचे हे वाक्य मित्रांनो. तर मित्रा मला तू आवडतो असं तुम्हाला एखाद्या व्यक्तीला किंवा तुमच्या मित्राला म्हणायचं असेल तर तिथून तुम्ही फ्रेंड आय लाईक यू असा उल्लेख करू शकता. इथं फ्रेंड पूर्वी तुम्हाला कुठल्याही आर्टिकलची गरज नाहीये, कारण संबोधित एकवचनी नामं जी असतात तिथं आपल्याला आर्टिकल वापरायची गरज नसते. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो कला आणि शास्त्र, कला आणि शास्त्र यांचा जर तुम्हाला उल्लेख करायचा असेल मित्रांनो तर त्याच्यापूर्वी आर्टिकल वापरलं जात नाही. फॉर एक्झाम्पल कला ज्याला आपण आर्ट्स म्हणतो मित्रांनो, आणि शास्त्र ज्याला आपण सायन्स म्हणतो. जर सायन्सशी रिलेटेड एखाद्या सब्जेक्टचा तुम्हाला उल्लेख करायचा असेल किंवा एखाद्या आर्टचा उल्लेख करायचा असेल तर तिथं आर्टिकल येत नाही. आय लाईक डान्सिंग, आय लाईक डान्सिंग मला नृत्य आवडते. आता इथं मित्रांनो तुम्हाला मला नृत्य आवडतं असं तुम्हाला इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे. आय लाईक डान्सिंग वगैरे काही येणार नाही, कारण ही एक कला आहे बरोबर. आणि त्या कलेच्या नावापूर्वी ज्या कला असतील त्या कलांच्या नावापूर्वी आपल्याला कुठल्याही प्रकारचं आर्टिकल वापरायची गरज नसते. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर एखाद्या शास्त्राबद्दल तुम्हाला उल्लेख करायचा असेल, फॉर एक्झाम्पल बायोलॉजी इज माय फेवरेट सब्जेक्ट, बायोलॉजी इज माय फेवरेट सब्जेक्ट. बायोलॉजी ज्याला मराठीमध्ये मित्रांनो जीवशास्त्र असं म्हटलं जातं. जीवशास्त्र हा माझा आवडता विषय आहे, आवडता विषय आहे. म्हणजे मित्रांनो जिथं एखाद्या सायन्स, आता इथं बायोलॉजी असं नाही मित्रांनो, इथं तुम्ही सोशल सायन्सचा सुद्धा उल्लेख करू शकता. त्याच्यानंतर सोशल सायन्समधला एखादा सब्जेक्ट असेल त्याचाही उल्लेख करू शकता मित्रांनो. इथं केमिस्ट्री असेल किंवा इतर कुठलीही सायन्सची शाखा असेल त्याचा उल्लेख करू शकता, कारण ती सायन्सची एक शाखा आहे आणि त्या शाखेच्या नावाऐवजी कुठल्याही प्रकारचं आर्टिकल वापरलं जात नाही. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला अशा एखाद्या विषयाबद्दल बोलायचं असेल किंवा एखाद्या कलेबद्दल बोलायचं असेल तर तिथं तुम्हाला आर्टिकल वापरायची गरज नाही. बघा अतिशय साधे सरळ आणि सोपे नियम आहेत मित्रांनो. बऱ्याच वेळेला आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण तिथं ते वापरतो जे ग्रामॅटिकली अगदी इनकरेक्ट असतं. आणि ग्रामॅटिकली इनकरेक्ट सेंटेन्स जर तुम्ही तुमच्या स्पोकन इंग्लिशमध्ये यूज केलं तर त्यामुळं तुमचं इम्प्रेशन डाऊन होऊ शकतं. त्यामुळे आर्टिकल्सचा वापर कसा केला जातो हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. अजून एक मित्रांनो भाषेंची जी नावं असतात, भाषांची नावे, त्या भाषांच्या नावापूर्वी कुठल्याही प्रकारचं आर्टिकल वापरलं जात नाही. फॉर एक्झाम्पल आय स्पीक मराठी, मी मराठी बोलतो, मी मराठी बोलतो. किंवा तुम्हाला इंग्लिश म्हणायचं असेल मी इंग्रजी बोलतो असा जरी उल्लेख तिथं करायचा असेल किंवा इथे इंग्रजी किंवा हिंदीचा जरी उल्लेख तुम्ही केला तर त्याच्यापूर्वी कुठल्याही प्रकारचा आर्टिकल येत नाही. हे शब्द आहे तसे लिहिले जातात. तर हे काही नियम आहेत मित्रांनो, जे नियम तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे, कारण त्याशिवाय तुम्ही याचा यूज करू शकत नाही. जर हे नियम कळाले तर तुम्ही तिथं आर्टिकल वापरू शकत नाही. म्हणजे जर तुम्हाला ते नियमच कळाले तर तुम्हाला हे एक्झॅक्ट कळेल की तुम्ही कुठं आर्टिकल वापरायचं आहे आणि कुठं आर्टिकल वापरायचं नाही. मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये हे जे आर्टिकल्स आहेत ते कुठं वापरले जातात हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण आर्टिकल्स कुठं वापरले जात नाही हे अगदी व्यवस्थित बघितलेलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, कारण या प्रकारचे भरपूर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन टॉपिक सह.